प्रशासकीय बाबी असतात त्याच्यातली सुधारणा असेल, स्वच्छते बाबतीत काही निगडीत असतात काही गोष्टी, किंवा पाण्याच्या दृष्टीने समृद्ध, प्रत्येक बाबीनुसार आपण समृद्ध झालं पाहिजे हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. याचा आज शुभारंभ प्रातिनिधिक स्वरूपात माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी एका गावी औरंगाबाद येथील एका गावी केला. त्याचा आपण मगाशी व्हिडिओ क्लिप मध्ये आपण पाहिलं. त्यातच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आज शुभारंभ याचा होत आहे आणि त्या अनुषंगानेच आजचा शुभारंभ आणि त्या विषयाच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा. या ग्रामसभेतून आपण या अभियानाबद्दल आपल्या सर्वांना माहिती देणार आहोत. एक पद्धतीने जो काही शास्त्रज्ञ आहे तो वाचून दाखवला. वाचून दाखवल्यावरती पूर्णपणे आपल्या काही लक्षात येईल एका दिवसाचं काही नियम नाहीये. तो जो काही जीआर आहे तो 6 ऑगस्टचा जीआर असून तो जीआर त्या जीआर नुसार आपण जे काही विषय होते ते वाचून दाखवले. या अभियानामध्ये 7 घटकांवरती आपल्याला विशेष काम करायचं आहे. त्यामध्ये कुठला पहिला घटक आहे तर सुशासनयुक्त गाव, सुशासनयुक्त पंचायत हा पहिला मुद्दा आहे. त्याच्यानुसार दुसरा आहे सक्षम पंचायत. त्यामध्ये आपलं स्वनिधी व लोकवर्गणी याच्यातून मिळणारं उत्पन्न आणि त्याच्यातून आपली पंचायत कशी सक्षम होईल, किंवा आपण आज कोणत्या स्टेजला आहोत आणि आपल्याला कोणत्या स्टेजला जाऊन ते काम करायचं आहे. असं आपल्याला एक गुणांकन दिलेलं आहे. ते गुणांकन पुढे सांगतो, पण जे मुख्य घटक आहे ते तुम्हाला सांगतो सुरुवातीला. तिसरा घटक असा आहे की जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव. ह्याच्यामध्ये पाण्याच्या दृष्टीने आपलं समृद्ध गाव झालं पाहिजे आणि गाव स्वच्छ आणि हरित असलं पाहिजे. म्हणजे तिथं वृक्ष लागवड, बाग बगीचे किंवा अशा पद्धतीचं काम झालं गेलं पाहिजे. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण. मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ज्या योजनेअंतर्गत काही जी कामं होतात त्या योजनेतून जी कामांचं एक उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेल्या योजनेअंतर्गत गुणांकन जे आहे त्या दृष्टीने आणि ते काम करून त्या योजनेला आपण इतर योजनेला संलग्न सोबत घेऊन अभिसरण करून कामं करता येतात. म्हणजे रोजगार हमीत जर मजुरीचं काम घेतलं गेलं तर कुशल त्याच्यातलं काही वर्ग असतात ज्याला साहित्याची खरेदी किंवा या गोष्टी येतात. मग बाबा त्याची ग्रामनिधीशी किंवा मग वित्त आयोग असेल किंवा अजून कुठली योजना असेल त्याची सांगड घालून जर आपल्याला काही काम करता आलं ती अभिसरणातली कामं असतात. 5वा मुद्दा त्याच्यामध्ये आहे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण. मग याच्यामध्ये आपल्या गाव पातळीवर जी काही शासकीय इमारती आहेत त्याच्यामध्ये अंगणवाडी असेल, आपल्या गावची शाळा असेल, उपकेंद्र असेल, पशुवैद्यकीय दवाखाना असेल, आपली ग्रामपंचायत असेल आणि ज्या काही इतर इमारती असतील शासकीय इमारती ह्या संस्थांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. म्हणजे शाळा आहे तिथं मुला मुलींना स्वतंत्र बाथरूमची सुविधा असली पाहिजे, ती शाळेची इमारत पक्की असली पाहिजे, तिथे दिवाबत्तीची सोय पाहिजे, तिथे पाण्याची सोय पाहिजे, तिथे हँडवॉश स्टेशन असलं पाहिजे. अशा पद्धतीच्या काही सुविधा म्हणजे तशीच शाळा, अंगणवाडी, ह्या दोन्ही शाळा अंगणवाडी या डिजिटल असल्या पाहिजेत आपल्या इथे. आज आपण कोणत्या स्टेजला आहोत ते आपल्याला पाहून पुढील या 3-4 महिन्याचं जो काही अभियान आहे 31 डिसेंबर पर्यंत त्याच्यामध्ये त्या शाळा आणि अंगणवाड्या त्या पद्धतीच्या त्या क्वालिटीच्या आयडियल कशा होतील या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. आज आपण 100% आयडियल किंवा आदर्श गाव तसं आपण म्हणू शकत नाही, कारण ते गाव आदर्श बनायला शाळा अंगणवाडी हा आपला पाया असतो आणि तो प्रॉपर झाला पाहिजे, तो सक्षम झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे आणि मगच आपलं गाव समृद्ध होणार आहे. तर ही संस्था सक्षमीकरणाच्या मध्ये एक मुद्दा घेण्यात आलेला आहे. 6वा मुद्दा असा आहे की उपजीविका विकास, गृहनिर्माण किंवा सामाजिक न्याय. गृहनिर्माण मध्ये असा आहे की बाबा आपल्या इथे काही घरकुल मंजूर आहे त्याची कामं मुदत काही ठरवून देण्यात आलेले असतात त्यांना, तर त्या मुदतीत पूर्ण झाली पाहिजे. त्याची रोजगार हमीशी म्हणजे अभिसरण योजनेशी सांगड घालून त्या लाभार्थीला ते मजुरीचे पैसे मिळाले गेले पाहिजे. आता जी काही नवीन टप्प्यातली घरं आहेत त्यांना सोळेघर योजनेमध्ये देखील समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर त्यांना जे काही अनुदान वाढ मिळणार आहे त्याच्यामध्ये सूर्यघर म्हणजे त्यांना ते सोलरचं जे काही मीटर असेल त्यासाठीची काही सबसिडी त्यासाठी थोडा अनुदान वगैरे गोळा करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 7वा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसहभाग श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे. लोकसहभाग म्हणजे आपल्या साऱ्यांचा सहभाग, बरोबर आहे.
आज इथे जर उपस्थिती पाहिली तर माझे ग्रामसेवक कर्मचारी यांची 30% उपस्थिती, बाकी ग्रामस्थ उपस्थित आहेत. तर लोकसहभाग जितका जास्ती असेल तितकी त्या गावाची वाटचाल चांगल्या पद्धतीने चालत असते. आता काही लोक उशीर आले, काही सुरुवातीपासून जी काही ऑनलाईन स्क्रीनवरती आपण दाखवलं लाईव्ह जी काही शाळा होती त्याच्यामध्ये सन्माननीय पोपटराव पवार सर यांनी त्यांचं मत किंवा मनोगत व्यक्त केलं. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं गाव सक्षम करताना आणि त्या अभियानात त्यांनी कसं काम केलं आणि कोणत्या वर्षापासून काम केलं, कशा पद्धतीने काम केलं, आज रोजी ते इतर गावांना जाऊन संबोधित करतात किंवा त्यांना आपल्या देशाची पॉलिसी काही ज्या ग्रामविकासाशी निगडीत आहेत त्या प्रत्येक बऱ्याचशा कमिटीवरती पोपटराव पवार सर स्वतः काम करतात. त्यांचं ज्यावेळी तुम्ही समोरून प्रत्यक्ष भाषण ऐकाल, आम्ही ऐकलेलं आहे, त्यांचं जे काही बोलणं आहे ग्रामविकास आणि गाव विकासाशी निगडीत ते इतकं प्रभावशाली आहे की त्यांनी ते गाव जरी छोटं असलं त्यांना काम करताना खूप अडचणी आल्या असल्या, गाव छोटं होतं. आपल्या इथे 5 गावांची ग्रामपंचायत आहे. आपल्याला जर सगळ्यांनी त्या पद्धतीने लोक सहभाग दिला, आपल्या इथं काम तितकं बाकी नाही की तितकं त्यांच्याकडे बाकी होतं. म्हणून जसं त्यांना काही गोष्टी कमी होतात तसं आपण काही गोष्टीमध्ये प्लस पण आहोत. त्यामुळे हे करताना लोक सहभाग असणं गरजेचं आहे, श्रमदान करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण संत गाडगेबा अभियान याच्या पूर्वी काही ग्रामस्थांनी आपण अनुभवलेले आहेत, कर्मचाऱ्यांनी अनुभवलेले, कमिटीने अनुभवलेले आहेत. तर त्यावेळेस आराराबा असताना ज्यावेळेस संत गाडगेबा अभियान राबवलं जायचं, पूर्ण महिला मंडळ पासून आपल्या लहान बालकांपासून तर सर्व ग्रामस्थांपासून सगळे इन्व्हॉल्व व्हायचे आणि तो अभियान खूप प्रभावीपणे राबवला जायचा. तसंच यावेळेस हे जे काही अभियान आहे 3 महिन्याचं, ह्या समृद्ध अभियानामध्ये संत गाडगेबा अभियानाचं देखील 2 ऑक्टोबरला सुरुवात असते. त्या अनुषंगाने देखील आपल्याला काम करायचं असतं. तर ते अभियान देखील याच्यामध्ये प्रभावीपणेच राबवलं गेलं पाहिजे असं आपल्याला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व काम करते. आणि हे अभियान कधी राबवली जातात आणि कधी सक्षमतेने ती चालवली जातात, जेव्हा तुमच्या गावकऱ्यांचा लोकसहभाग तिथे असेल, श्रमदान करायची असेल आणि सगळ्यांची एक मानसिक तयारी असेल का माझं गाव हे स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध असलं पाहिजे. आमच्यासारखं म्हणजे समजा मी या गावासाठी ग्रामपंचायत अधिकारी जरी नेमणूक असेल तरी मी या गावचा एक नागरिक समजून किंवा इथे चांगलं काम माझ्या हातून घडेल या दृष्टीने मी इथं काम करत असतो. गावची वाटचाल, ग्रामपंचायतीची वाटचाल या 2 वर्षात 100% मी आणि या कमिटीच्या सोबत राहून आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आतापर्यंत 3 पुरस्कार अचीव केलेले आहेत, मिळवलेले आहेत. ह्या समृद्ध अभियानामध्ये देखील आज रोजी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये 100% वरिष्ठांचं लक्ष आहे. ज्यावेळेस गुणांकन केलं जातं त्यावेळेस तालुक्यातल्या पहिल्या 3 ग्रामपंचायती असतील, जिल्ह्याच्या पहिल्या 10 ग्रामपंचायती असतील आणि विभागातल्या पहिल्या 20 ग्रामपंचायती असतील तर तिथे आज ग्रुप ग्रामपंचायत ढोबळीचं नाव घेतलं जातं. तर त्या दृष्टीनेच आपल्याला ह्या अभियानात देखील काम करायचं आहे. म्हणून सातवा मुद्दा मी महत्वाचा काय सांगितलं का लोकसहभाग हे आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि मी हे तुम्हा लोकांना आजच्या सभेच्या अनुषंगाने आवाहन करत आहे की बाबा तुम्ही या अभियानामध्ये जे काही 3 महिन्याचं अभियान असेल ह्याच्यामध्ये तुम्ही गावच्या काही ज्या म्हणजे आता ज्या गोष्टी मी सांगतोय, जे घटक सांगतोय ह्याच्यातल्या उणिवा तुम्हीही शोधून द्या आम्हाला, किंवा तुम्हीही सांगू शकता की ह्याच्यामध्ये बहुतेक किंवा कमिटी, सरपंच समिती, उपसरपंच, सभासद यांनाही सांगू शकता की हे काम आपल्या गावात होणं गरजेचं आहे आणि हे काम तुमच्या माध्यमातून आता प्राधान्याने झालं पाहिजे की ह्या अभियानामध्ये त्याला गुणांकन देखील आहे. ह्या अभियानामध्ये 100 गुण जरी असले तरी पूर्ण राज्यात 22,000च्या वर ग्रामपंचायती आणि या सगळ्या त्याच्यामध्ये ह्या स्पर्धेत उतरणार आहेत. कारण की ह्या अभियान असं पहिलं अभियान आहे की ज्याच्यामध्ये राज्यस्तरीय पहिलं बक्षीस जे आहे हे 5 कोटीचं बक्षीस आहे. म्हणजे पहिल्यांदा एखादा पुरस्कार इतक्या कोटीचा आहे. आणि जर पहिला पुरस्कार राज्याचा भेटतो म्हणजे ती ग्रामपंचायत विभागात पहिली आलेली असेल, म्हणजे विभागाचा जो काही 1-2 कोटीचा पुरस्कार असेल तो तिला मिळणार आहे. जिल्ह्यात पहिली आलेली असेल म्हणजे जिल्ह्याचा जो काही 80 लाख किंवा 1 कोटीचा पुरस्कार तो मिळणार आहे. तालुक्यात पहिली आलेली असेल म्हणजे तालुक्याचा जो काही पुरस्कार आहे तो रक्कम त्याला मिळणार आहे. म्हणजे जवळपास एका ग्रामपंचायतीला 8 कोटीच्या वर रक्कम मिळणार आहे. मी म्हणत नाहीये की आपली राज्यातच पहिली असावी, म्हणजे मला वाटेल, मला आवडेल की राज्यात पहिलं यावं, पण त्या दृष्टीने आपलं काम भरपूर बाकी आहे. पण आपण या स्पर्धेत 100% असलो पाहिजे
आणि 100% पुढे असलं पाहिजे, हे माझं मानस आहे. आणि तुम्हा सगळ्यांची देखील तीच इच्छा असेल की आपली ग्रामपंचायत, आपलं गाव समृद्ध झालं पाहिजे आणि पुढे असलं पाहिजे. त्याच्यामुळे लोकसहभागाच्या याच्यातून आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. ह्याच्यामध्ये श्रमदान दिलेलं आहे. श्रमदान म्हणजे आता आपल्याला लोकसंख्येनुसार वृक्ष लागवड करायची या अभियाना अनुषंगाने. तर एक व्यक्ती एक झाड जरी पकडलं तर 2011 जरी आपली जनगणना पकडली लोकसंख्या तर 4956 आहे. म्हणजे आपल्याला किमान 5000 झाड लावणं आहे. बरोबर आहे. काही भागात समजा आपण ग्रामपंचायत निधीतून उचलू, पण पूर्णपणे ज्यावेळेस ग्रामपंचायत निधीतून कामं केली जातात ना त्यावेळेस लोकांना त्याची किंमत थोडी कमी असते. बरं, म्हणजे हा माझा 15 वर्षाच्या नोकरीतला अनुभव. बाकी तुम्ही माझ्या मताशी सगळेच मान्य असाल असं मी नाही म्हणत, बरं, हे माझं मत आहे. तर ज्या वेळेस मी 1000 लावेन ग्रामपंचायत मार्फत, म्हणजे आम्ही सगळी कमिटी 1000 रोपांचा घेऊ, त्यावेळेस लोकसहभाग म्हणून तुमच्याकडून जरी रोपांची जरी ती मदत झाली आम्हाला आणि वृक्ष लागवड करताना श्रमदानाची जर मदत झाली तर हे अभियान 100% यशस्वी आणि चांगल्या वेगाने आणि याच्याने आपण ग्रामपंचायतीला पुढे आणू शकतो. बरं, म्हणजे हा झाला श्रमदानाचा भाग. आणि याच्यामध्ये लोकवर्गणी पण एक भाग आहे की ज्याच्यामध्ये 1000 लोकसंख्येमागे किमान 2 लाख लोकवर्गणी जर असेल तर त्या पंचायतीला 100% गुण आहेत. म्हणजे जे काही त्या मुद्द्याला गुण असतील, म्हणजे 1 किंवा 2 गुणच आहेत. खूप कमी गुणांचा पेपर याच्यामध्ये आणि 100 मार्क मिळवायचे. 100 मार्काचा पेपर आहे. तर काही विषय कसे असायचे की बाबा आमचे अभियान जे राबतात तर 200 गुणांचे पण येतात आणि 500 गुणांचे पण येतात बऱ्याचदा. म्हणजे तशा पद्धतीने फ्लेक्झिबल ठेवलेले 100च गुण ठेवलेले, म्हणजे एकदम कट ऑफ हे पॉइंट लेवलला चालणार आहे. जे काही राज्यस्तरीय स्पर्धा चालणार आहे ही गुणांकन होताना पॉइंट लेवलला पण चालणार आहे. म्हणजे हे 100 गुणांचे जे काही विषय 10वीत असलेल्या मुलाला विचारा किंवा 12वीत असलेल्या मुलाला विचारा की 100% मार्कापैकी एक पॉइंटला कशी स्पर्धा त्याला ऍडमिशनच्या वेळेस किंवा इतर कुठल्या स्पर्धेच्या वेळेस कशी अनुभवायला लागते. तर हे त्या पद्धतीने अभियान आणि त्या पद्धतीनेच काम करावं लागणार आहे. तर लोकसहभागाचा जो काही मी सांगितलं त्याच्यामध्ये लोकवर्गणी जो एक पार्ट आहे, लोकवर्गणीमध्ये 1000 लोकसंख्येमध्ये आपल्याला किमान 2 लाख रक्कम जमा झाली. तर आता आपली जी काही लोकसंख्या आहे तर ती किती सांगितली मी, 4956, म्हणजे झाली आपली 5000. तर या 5000 लोकसंख्येमध्ये आपल्याला 10 लाख म्हणजे लोकवर्गणीच किमान जमा करायची. तर 100 मार्कापैकी जो काही 1 मार्काचा तो गुण असेल त्या मुद्द्याला किंवा त्या प्रश्नाला तर तो उत्तराचे आपल्याला ते मार्क्स मिळणार आहेत. तर आपल्याला किमान 10 लाख लोकवर्गणीचा 3 महिन्याचा टार्गेट आहे, तर ते देखील आपल्याला अचीव्ह करायचं. हा झाला 7वा मुद्दा. मी ह्याच्यामध्ये मुद्दाम जास्त वेळ घेतला कारण की हे अभियान किंवा ही जे काही गोष्टी आहेत त्या कधी सक्सेस होतात तर ज्या वेळेस तुमचा त्याच्यामध्ये 100% योगदान असेल. आणि 8वा मुद्दा हा आहे नाविन्यपूर्ण उपक्रम. 95 मार्काचा पेपर आहे, 7 मुद्द्यांवर आणि 8वा मुद्दा जो आहे नाविन्यपूर्ण उपक्रम. आणि ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये नाविन्यपूर्ण असं काय करणार आहोत तर एका मुद्द्याला 5 मार्क्स आहेत. म्हणजे हे आपण आजच्या ग्रामसभेने तुम्ही लोक देखील आम्हाला काही इनोव्हेटिव्ह वाटलं, म्हणजे ग्रामस्थांना असं काहीतरी वाटलं की बाबा कमी खर्चात ही गोष्ट ही नाविन्यपूर्ण होऊ शकते आणि बहुतेक ही आपल्या गावात झाली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की एखादा मूलभूत सुविधेचंच काम असलं पाहिजे, म्हणजे एखादा रस्ता झाला म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये नाविन्यपूर्ण काम असेल असं नाही, गटार झाली म्हणजे नाविन्यपूर्ण काम असं नाही. तर